नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी बोटनेकची कटिंग करते। तर बोटनेकची कटिंग प्रिन्सेस कट बोटनेक आहे। तर त्यासाठी मी पेपर कटिंग काढते अगोदर। उंची 13ची आहे, तर प्लस 1 इंच मिळून मी 14ची उंची घेते। ही 14ची उंची, शोल्डर 13 आहे। असं निम्म करायचं म्हणजे 6.5 इंच आपलं शोल्डर येतंय। बोटनेक घ्यायचं आहे, त्यासाठी निम्म शोल्डर पूर्ण घ्यायला लागतं। तर हे मी पूर्ण शोल्डर टाकलंय। इथे मी शोल्डर उतार देते आणि त्याखाली आपल्याला छातीचा 6वा भाग करून माप टाकायचं आहे। तर छातीचा 6वा भाग 32ची छाती 5.25 इंचाचा जर 6वा भाग जर घेतला, त्यात प्लस 1 इंच मिळवायचं आहे। तर 6.25 वरती आपण मार्किंग करू आणि इकडनं 6.5 वरती अशी 6.5 आणि ही 6.25 वरती हे अर्धा इंच सोडून इथे 6.25 इंचावरती आपण मार्किंग केलेली आहे। आपण इकडनं 3.5 इंचावरती मार्किंग करणार आहोत। मग हा शोल्डर उतार देऊन घ्यायचा आणि छातीचा 4था भाग 8 इंच प्लस 1.5 इंच शिलाईसाठी अशी ही मार्किंग करून घ्यायची। अशी मार्किंग केल्यानंतर इथे आपण 1 इंचावरती मार्किंग करू आणि हे पॉइंट जोडून घ्यायचे असे। कमरेच्या साईडने माप टाकायचं आहे। कंबर 27 इंच आहे, तर 6.25 इंच असं कंबर येतं आणि त्यात प्लस 2.5 इंच अशा पद्धतीने हे बोटनेकचं आपण माप टाकलेलं आहे। तर आपल्याला गळा देखील कटिंग करायचा असेल तर तो मी डायरेक्ट अस्तरावरती कटिंग करते। मी तुम्हाला दाखवते मी गळा कशा पद्धतीने कटिंग करते। हे आपण 3.5 इंचावरती माप टाकलेलं आहे। इकडे देखील खाली 3.5 इंचावरती घेऊ। अशा पद्धतीने असा बोटनेकचा गळा आखून घ्यायचा आणि इथे खाली तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही डिझाईनचा बोटनेकचा गळा टाकू शकता। हा आपण कटिंग करून घेऊ। अशा पद्धतीने आपला हा पाठीचा भाग तयार आहे। आता आपण पुढचा प्रिन्सेस कट कटिंग करू। इथे आपण अर्धा इंच इतकी जागा सोडून मार्किंग करून घेऊ। अशा पद्धतीने इथे आपण पुढच्या साईडनी उक आणि आय करतो,
त्यासाठी हे स्टिचिंगसाठी अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेत असतो. तर प्रिन्सेस कटिंग करायचं आहे, हा पाठीचा भाग होता म्हणून आपण फक्त 1 इंच मिळवले. तर इथे आपण अर्धा इंच प्रिन्सेस कटसाठी एक्स्ट्रा घेऊ. अशा पद्धतीने आणि हा पाठीचा भाग त्या अर्धा इंचाच्या वरती आपण ठेवून घ्यायचा. जसा आहे तसा मार्किंग करून घेऊ आणि यामध्ये काय चेंजेस करायचे ते मी तुम्हाला दाखवते. इथे आपण अर्धा इंच इतकी आतमध्ये मार्किंग करून घ्यायची. पुढचा मुंडा अर्धा इंच आतमध्ये मार्क करायचा. या स्केलच्या मदतीने देखील तुम्ही मार्किंग करू शकता. कमरेच्या साईडने आपण 3.2 वरती मार्किंग करून घेऊ. इथे 1.5 इंच इतका आपल्याला हा टक्स घ्यायचा आहे. तर कंबर आपलं 27 इंच आहे, तर 6.25 इंचावरती ही मार्किंग करायची. ही पूर्ण माप आपण 6.25 घेतलं, प्लस त्याच्या पुढे 1.5 इंचाचा हा टक्स आणि 1.5 इंच फिटिंगसाठी. अशा पद्धतीने 3 इंच आपण एक्स्ट्रा घेऊ. हे 3 इंच घेतले तर 1.5 इंच फिटिंगसाठी आणि 1.5 इंच हा जो आपण टक्स काढलेला आहे ते माप आपण पुढे सरकवून घेतलं. हे माप आपण 3.2 वरती काढलंय. छातीचा 10वा भाग जितका येतो तितका तुम्ही काढू शकता आणि तुमचं बस्ट पॉइंट जो असेल त्यावरती तुम्ही मार्किंग करून घ्यायची. माझी 10 इंचावरती येते आणि इकडनं आपण 3.2 वरती ही मार्किंग केलेली आहे. त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घ्यायचं. इथेही हा पॉइंट आपला निघालेला आहे. तर आपण स्केलच्या मदतीने हे जोडून घ्यायचे पॉइंट. प्रिन्सेस कट टाकून घ्यायचा. अशा पद्धतीने हा पॉइंट आपल्याला भेटला की आपण प्रिन्सेस कट टाकून घ्यायचा. त्यानंतर हा टक्स तुम्हाला अर्धा इंच घ्यायचा की 1 इंच घ्यायचा तो आपल्या छातीचं माप बघून तुम्ही ठरवायचा. मी अर्ध्या इंचावरती मार्किंग केलेली आहे. ही स्केल थोडी अशी वरती सरकवायची आणि अशा पद्धतीने ठेवून तुम्ही ही मार्किंग करून घ्यायची. ही मार्किंग इथे अशी केली की हा आपला प्रिन्सेस कटचा आकार तयार होतो. इथे आपण जेवढं माप कट करणार आहोत हे अर्धा इंच तेवढं इतके पुढे वाढून घ्यायचं. मग हे पुढे आलेलं माप आणि हे पुढे आलेलं माप हे जोडून घ्यायचं. अशा पद्धतीने जोडले की पुढचा गळा तुम्हाला हवा तसा तुम्ही कट करू शकता.
आता आपण हा पाठीचा भाग घेऊ आणि ही मापे चेक करू. ही फिटिंगसाठी आपल्याला जी माप भेटणार आहे ते इथपर्यंतच आहे. हे एवढं एक्स्ट्रा आहे, त्यासाठी ते कटिंग करून घ्यायचं. जेवढं इकडं कटिंग करतो तेवढंच इकडं देखील तुम्ही कटिंग करून घ्यायचं. प्रिन्सेस कट कटिंग करून घेऊ. हा प्रिन्सेस कट मोजून घ्यायचा. बरोबर येतोय. जेव्हा तुम्ही अस्तरवरती कटिंग कराल तेव्हा इथे अर्धा इंच हे वाढवून कटिंग करायची, इथे देखील आणि इथे देखील. मला अस्तर कटिंग करायची, मी तुम्हाला लगेच दाखवते कशा पद्धतीने मी अस्तर कटिंग करते. ही जी मार्किंग केलेली आहे आपण त्यावरती अस्तर कटिंग करून घेऊ. जेव्हा आपण प्रिन्सेस कट कटिंग करतो तेव्हा काय बदल करायचा तो मी तुम्हाला दाखवते. इथे आपल्याला अर्धा इंच इतकं माप जास्ती कटिंग, कारण हे आपलं शिलाईमध्ये जाणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा प्रिन्सेस कट कटिंग कराल तेव्हा तुमचा प्रिन्सेस कटचा हा पफ खूप छान असा तयार होतो. इथे जर आपण अर्धा इंच इकडच्या साईडने जर स्टिचिंगसाठी आतमध्ये दाबला तर जो पफ तयार व्हायचा तो आणखी दाबला जातो. तो असा छान पद्धतीने पफ तयार होत नाही. इथे देखील आपण अर्धा इंच वाढवून घ्यायचं माप. अशा पद्धतीने ही आपली प्रिन्सेस कटची बोट नेकची कटिंग ही झालेली आहे. बाही कटिंग पण जर बघायची असेल तर कमेंट करून नक्की सांगा की बाही कटिंग पण दाखवा. मी बाही कटिंग पण तुम्हाला कशा पद्धतीने करतात ती दाखवेल.